नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आमच्या गावरान रेसिपी या चॅनलमध्ये सहर्ष पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत एक गावरान पद्धतीने सुकट, म्हणजेच जे सुकलेले सोडे असतात ह्यांची ही भाजी. आणि हे साईडला आपण कांदा, टमॅटो, वांग, बटाट आणि मिरची वगैरे हे सर्व आपण चटणीमध्ये यूज करणार आहोत. आणि हे आपण आता ह्या पातेलं घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण बनवून घेणार आहोत. तर चला आपण आता सुरुवात करतो. तर आपण आता हे भांडं आहे आपलं, तर आपण याच्यामध्ये आता आपली चटणी बनवून घेत आहोत. ही चटणी माका जाम पसंत असाय, मम्मी चटणी बनवून घेते. तर आपण चटणी बनवून घेत आहोत आता, आणि आपली ही चटणी रेडी आहे. तर ही आता चटणी आपण आपले सुकट भाजी आपण करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण आता यूज आणणार आहोत. तर मम्मी गॅस चालू करत आहे, मम्मीने गॅस चालू केला आहे आणि आता त्याच्यामध्ये मम्मी तेल ओतते. आपल्या भाजीला पाहिजे इतके आपण तेल त्याच्यामध्ये ओतणार आहोत. आता आपण याच्यामध्ये तडका मारणार आहोत. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये कढीपत्ता आहे तो आपण टाकणार आहोत याच्यामध्ये. आणि कढीपत्ता हा तडतडायला लागला आहे. आता आपण आपल्या पुढच्या भाजीला सुरुवात करू शकतो. आता आपण कांदा, टमॅटो वगैरे सर्व आपण याच्यामध्ये घालणार आहोत. सर्व आपण याच्यामध्ये घालून घेतलंय. आता हे बाकीचं ते आपण नंतर घालणार आहोत. हे थोडं आधी आपण शिजवून घेऊ. आता ही जी चटणी आहे ही सुद्धा मम्मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. हे आपण पुन्हा एकदा मिक्स करत आहोत. ही आता भाजी आपली शिजत आहे आणि थोड्या टायमानंतर आपण पुन्हा आलो आहोत. आणि ही आपली भाजी जी आहे ही शिजली आहे. त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये आता आपण पुढचा आपलं जे आहे ती स्टेप करणार आहोत. म्हणजेच ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जे आपलं हळद आहे ती घालून घेतली आहे. नंतर आपण लाल तिखट म्हणजे मसाला घालून घेतला आहे आणि मीठ घालून आपण पुन्हा एकदा हे हलवून घेत आहोत. मम्मीने हे मिक्स केलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसालावाला थोडंसं आपलं जे पाणी होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे मम्मीने घातलं आहे. आता एकदा पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया. आता जे आपले हे सुकलेले सोडे आहेत हे मम्मीने गरम पाणी घालून एकदम स्वच्छ धुवून घेतले आहेत. हे त्याच्यामध्ये आपण घालणार आहेत. ह्याचा तुम्ही कलर बघू शकता भाजीचा. आता हे मम्मी ह्याच्यामध्ये मिक्स करेल. त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये सर्व आपले जे बटाट आणि वांग आहेत चिरलेले हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे आता मम्मी ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे, कारण की सर्वाला हा मसाला जो आहे आपला पूर्णपणे लागला पाहिजे. त्यामुळे अशी भाजी ही सुद्धा तुम्ही आमच्या रेसिपी थ्रू तुमच्या घरी बनवू शकतो. जर तुम्हाला बनवता नाही येत असेल तर आम्ही ह्याच म्हणजे ह्याच्यासाठीच, म्हणजे ज्यांना भाजी जर बनवता नाही येत असेल तर आम्ही ह्याच्यामध्ये आमच्या भाज्या ज्या आहेत ह्यांची रेसिपी तुम्हाला शेअर करतो. कारण की हे असं गावरान पद्धतीने बनवलेले आता नाही कोण खात. त्यामुळे आता आपण हे रेसिपीचं चॅनल आपण स्टार्ट केलं आहे. ह्याच्यामध्ये मम्मीने पाणी एकदा घातलं आहे आणि आपण एकदा हे मिक्स करत आहोत. आता मी जरा ह्या साईडला फिरून घेत आहे, कारण की आता ह्याच्यावर मम्मी हे जे झाकण आहे हे ठेवणार आहेत. त्यासाठी आता हे आपण थोडा टाइम शिजून देणार आहोत.
आणि आपण आता आलो आहोत जेव्हा ही भाजी शिजली आहे आणि बटाटा वगैरे पूर्णपणे शिजला आहे. आता आपण भाजीमध्ये हे जे आपलं चिंचेची कढी आहे, म्हणजे चिंचे जे मॅश करून त्याचं पाणी काढलं जाते त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत वरून. आता हे झालं आहे. आता आपण थोडं मिक्स करूया आणि मिक्स करून थोड्या टायमाने पुन्हा आपण हे शिजायला ठेवणार आहोत, जवळपास 10-15 मिनिटे. आता आपण झाकून ठेवलं आहे आणि आपण थोड्या टायमानंतर परत इकडे आलो आहोत आणि हे जे आहे आपलं हे शिजलं आहे, हे तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस जो आहे हा बंद केला आहे. आता आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि ही भाजी जी आहे सुकट, ही भातासोबत थंडी झाल्यानं म्हणजे थंड जेव्हा होते तेव्हाच ही खाण्यास चांगली लागत असते. तर हे आपण इकडे ठेवलं आहे आणि ही तुम्ही भाजी बघू शकता. ह्याचं कलर पण चांगले आहे, खाण्यात सुद्धा ही टेस्टी आहे. असेच तुम्ही भाजी तुमच्या घरी बनवून खाऊ शकता. आणि जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येतील.